हा हॅलो दादा. हा बोला. नाव सांगा. गणेश आशा बागते. हा गणेश भाऊ काय अहो जवळ धरू अरे अहो आमची एक सोय करा तुम्ही. हा आमची सगळी नदी सोडून गेली. संडास बाथरूम बांधून द्या. विचारा बायांना, कोणाला बी विचारून घ्या खरं आहे का खोटं आहे. नाही 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 अरे आळू काय नाही. का ताई खरं आहे का खोटं आहे. तुम्हाला कुठे टॉयलेट बांधायचे? आता तुम्हाला माहित ना आता टॉयलेट कुठे नदी किनारीला. बरं ऐका, आता तुम्हाला एक टॉयलेटचं किट पाहिजे ना. 20 लाख रुपये तुम्हाला मी इलेक्शन संपू द्या. पहिल्या टप्प्यात तुम्हाला मी 20 लाख रुपयाचे 5-6 युनिट बांधून देतो. फक्त आता जागेची पाहणी करायला एवढ्या 2-4-5 आता आचारसंहिता चालू आहे. 30 कोटी रुपयाची कामं आपण या वार्डामध्ये 30,84,22,000 रुपयाची कामं या वार्डात केली. तुम्ही सांगितल्यावर 5-25 लाखाचं काम काही अडचण नाही. गणेश भाऊ ते करतो. त्या रमेश भाऊनी सांगितलं तेही करतो. बरं तुमच्या घरासमोरचा रस्ता झाला का? अरे कायचा रस्ता कुत्रा डुकत नाही तिथं. कुठे? नदीच्या त्या बाजूला. नाही नाही नदीच्या बाजूला कसं कुत्रं डुकेल? थांबा नाही 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 एक काम करा, ही सभा संपू द्या. ना लाईट ना हा बिल्ल वस्ती का तिथं आदिवासी? ठीक आहे करतो मी. ऐका 2 मिनिटं ना लाईटाचा बंदोबस्त ना रस्त्याचा बंदोबस्त. मग तुम्ही नगरसेवकाकडे गेले नाही का तुमच्या? आमचा नगरसेवक ढोकून पाहत नाही. कोण नगरसेवक होता? मलाच माहित नाही. नाही 2 मिनिटं बस हळू सांगा. अहो मी काय म्हणतो कोणता नगरसेवक आहे? कोणी येत नाही तिथं. आपलं रोकठोक बोलणं. एक काम करा, आता तुमचं रोकठोक बोलणं आहे, आपलं काम रोकठोक आहे. सभा संपली त्या जागेवर मी आता रात्री 10 वाजू द्या 12 वाजू द्या येतो. मी आता रात्री कामाची पाहणी करतो. तुमचं काम झालं नाही तर माझ्या घरी तुम्ही येऊन बसायचं. आतापर्यंत तुम्ही कोणाकडे गेले, कोणत्या नगरसेवकाकडे गेले, जाऊ द्या. 70% ज्या माणसांनी कामं केलीत तो माणूस तेवढं काम तुम्हाला करून देईल. धन्यवाद. तुम्ही हक्काचे म्हणून आम्ही तुम्हाला बोलू राहिलो. नाही नाही मी करतो, काही अडचण नाही. ठीक आहे द्या पुढे. गेल्या 5 वर्षासारखं नका करू. मी येतो म्हणून. चला आता रोड रस्ते गटार टॉयलेट हे कोणी केलं पाहिजे? नगरपालिका अध्यक्ष कोणी केलं पाहिजे? हॅलो दादा जय